नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ITC लिमिटेडसोबत टोटल 9 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्या डिव्हिडंडला देण्यासाठी एक्स-डेट 3 जून, 4 जून, 5 जून आणि 6 जून अनाऊन्स केली आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया आनंद राठी वेल्थ लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,243.80 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,299.95 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 845.10 रुपये आणि या कंपनीने 9 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 3 जून 2024. चला आता बघूया DB कॉर्प लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 303 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 373.30 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 122.55 रुपयाचा आणि या कंपनीने 8 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 3 जून 2024. चला आता बोलूया रॅलिस इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 258.75 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 5,000 करोड रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 294.40 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 188.50 रुपयाचा आणि या कंपनीने 2.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 3 जून 2024. चला आता बोलूया सुंदरम फास्टेनर्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,200 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 25,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,340.70 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,003.05 रुपये आणि या कंपनीने 4 रुपये 17 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 3 जून 2024. चला आता बोलूया फोस्को इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 3,601 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,150 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,540 रुपयाचा आणि या कंपनीने 25 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 4 जून 2024. चला आता बोलूया ITC लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 427 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5,00,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 499.70 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 399.35 रुपयाचा आणि या कंपनीने
₹7.5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 4 जून 2024. चला आता बोलूया मनप्पुरम फायनान्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 169.65 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 207.30 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 109.50 रुपयाचा आणि या कंपनीने ₹1 इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 5 जून 2024. चला आता बोलूया क्लारा इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 225 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 93.03 करोड रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 264 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 141.55 रुपयाचा आणि या कंपनीने 50 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 6 जून 2024. चला आता बोलूया व्हीनाऊ इन्फ्राटेक लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 26.59 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 26.59 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 4.54 रुपयाचा आणि या कंपनीने 25 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 6 जून 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता